ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. कोहम म्हणजे मी कोण आहे आणि त्यानंतर हे सर्व ब्रह्मांड म्हणजे काय आहे, ह्या प्रश्नांनी माणसाला अगदी पुरातन काळापासून भेडसावले आहे. स्टीफन हॉकिंगसारख्या शास्त्रज्ञांनी देखील या निर्मितीमागचे सूत्र म्हणजे ह्याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आणि आज देखील शास्त्रज्ञांना त्याचेच उत्तर हवे आहे. आपल्या शास्त्रज्ञ ऋषीमुनींनी देखील हजारो वर्षांपूर्वी ह्या उत्तरांसाठीच प्रचंड साधना केली. जगभरामध्ये अनेक दिग्गजांनी आपापल्या पद्धतीने ही उत्तरे मांडली आहेत. त्या उत्तरांमध्ये समाधान शोधणे आपल्या हातात आहे. आदि शंकराचार्यांनी अतिशय प्रभावी शैलीमध्ये आणि गेय रूपामध्ये 6 श्लोकात मी कोण आहे ह्या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक रीतीने दिले आहे, जे आत्मषटकम अथवा निर्वाण षटकम स्तोत्र ह्या नावाने प्रसिद्ध आहे. मी कोण आहे हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी प्रथम मी कोण नाही हे सांगण्यावर भर दिला आणि मग मी शिव म्हणजे कोण आहे ते सांगितले. त्यांच्यासारखा जगद्गुरू ज्या भूमीमध्ये अवतीर्ण झाला त्याच भूमीमध्ये आपण जन्माला आलो हे आपले महत्भाग्यच आहे. पूज्य शंकराचार्यांनी रचलेल्या मूळ संस्कृत श्लोकांचा अर्थ मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये सांगण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. भाषेचा अडथळा दूर करून सर्व जगासमोर शंकराचार्यांची शिकवण आणणे इतकाच माझा यामागील हेतू आहे. प्रथम सर्व श्लोक एकत्र बघून मग एकेका श्लोकाचा आपण आढावा घेऊया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. Who am I is the basic question, and then what is this entire material world is the next question. Man has been after finding the answers to these questions since ancient times. Even the great scientists of this century like Stephen Hawking tried to find the elemental cause or the causal element behind all the creation, and now also all scientists are struggling to find that answer. Our scientists, rishis and sages took tremendous efforts and did a lot of research thousands of years back to find the same answers. The scholars all over the world have tried to answer these questions in their own ways. It depends on us to find a satisfactory and convincing answer from their theories. The great Adi Shankaracharya from India has answered the fundamental question, who am I, very effectively, convincingly, and satisfactorily in beautiful poetic language in 6 verses, which is known as Atma Shatakam or Nirvana Shatakam Stotra. For answering the question, who am I, he first explained who am I not, and then told the secret behind I am Shivam. We must consider ourselves very fortunate for being born in the same soil of this motherland India in which Adi Shankaracharya was born. This is a small attempt of translating the original Sanskrit verses composed by the Guru of the whole world, Adi Shankaracharya. The translation will be in Marathi as well as in English. To get rid of the language barrier and put forward Adi Shankaracharya's preaching in front of the world is the only purpose here. Initially, we'll see the 6 verses together and then go into the meaning of each verse separately. आत्मषटकम अथवा निर्वाण षटकम स्तोत्र. मनोबुद्धिर अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुर्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञः अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। न मृत्युर्न शंका न मे जाति भेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। इति श्रीमत् शंकराचार्य विरचितम् आत्मषटकं स्तोत्र संपूर्णम्। मनोबुद्धिरहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। शंकराचार्य म्हणतात, हे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार म्हणजे मी नव्हे. श्रोत्र म्हणजे हे कान मी नव्हे. ही जिव्हा वा जीभ वा रसना म्हणजे मी नव्हे. घ्राणेंद्रिय म्हणजे नाक मी नव्हे आणि नेत्र म्हणजे हे डोळे देखील मी नव्हे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि व्योम वा आकाश ही पंचमहाभूते म्हणजे देखील मी नव्हे. शुद्ध चैतन्य आणि आनंद हेच माझे स्वरूप आहे. मी शिव म्हणजे मंगलमय परिपूर्ण परब्रह्म आहे. मी चिदानंद रूप शिवस्वरूप आहे. मी शिवस्वरूप आहे. Adi Shankaracharya is referring here to the me or the I in our perception. He says, I am not the mind, not the intellect, not the flow of thoughts or the memory, and not the ego. I am not the ears, not the tongue, not the nose, and not the eyes also. I am none of the five senses or the five sensory organs. I am not the sky or the ether, nor the earth, nor the fire, not the water, and not the wind or the air also. I am none of these five basic elements in the universe. I am the form of pure consciousness and bliss. I am the eternal Shivam, which is holy, sacred, and complete Brahman. I am the blissful Shivam. I am Shivam. न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुर् न वा सप्तधातुर्न वा पंचकोशः न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु चिदानंदरूप शिवोहम शिवोहम। संपूर्ण शरीरामध्ये संचार करणारा वायू, ज्याला प्राणवायू म्हणतात, तो मी नव्हे. प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पंचप्राण म्हणजे देखील मी नव्हे. रस, रक्त, मेद, मांस, मज्जा, अस्थि आणि शुक्र हे शरीरामधील सप्तधातू म्हणजे देखील मी नव्हे. हे सर्व शरीराची धारणा करतात म्हणून त्यांना धातू म्हणतात. ते डोळ्यांना दिसतात आणि इंद्रियांना जाणवतात म्हणून मी म्हणजे सप्तधातू नव्हे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय हे पंचकोश म्हणजे देखील मी नव्हे. तलवार ज्याप्रमाणे म्यानामध्ये झाकली जाते त्याप्रमाणे आत्मा ह्यांच्यामध्ये झाकला जातो म्हणून त्यांना पंचकोश म्हणतात. हात, पाय, तोंड, गुद आणि उपस्थ ही 5 कर्मेंद्रिये म्हणजे देखील मी नव्हे. शुद्ध चैतन्य आणि आनंद हेच माझे स्वरूप आहे. मी शिव म्हणजे मंगलमय परिपूर्ण परब्रह्म आहे. मी चिदानंद रूप शिवस्वरूप आहे. मी शिवस्वरूप आहे. Our entire body is in action because of the air element
known as prana. I am not the prana and I am not the breath. There are 5 types of vital prana known as prana, apana, vyana, udana and samana. I am none of these 5 pranas. Our body is made up of 7 cereums or roots or ingredients, namely nectar or essence, blood, fat, flesh, marrow, bones and seed. I am none of the 7 cereums. There are 5 sheaths or koshas, namely Annamay, Pranamay, Manomay, Vijnanamay and Anandamay, which kind of cover or shield the Atman. I am none of these 5 sheaths either. We have 5 organs which perform all actions in our body. Those are hands, feet, mouth, rectum and male or female organ of generation. I am none of these 5 organs of action in the body. I am the form of pure consciousness and bliss. I am the eternal Shivam, which is holy, sacred and complete Brahman. I am the blissful Shivam. I am Shivam. न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ज्याला राग, द्वेष, लोभ, मोह, मद व मत्सर या भावना हे विकार किंवा हे षड्रिपू जळतात, तो पुरुष म्हणजे मी नव्हे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे मानवी जीवनामधील 4 पुरुषार्थ म्हणजे देखील मी नव्हे. शुद्ध चैतन्य आणि आनंद हेच माझे स्वरूप आहे. मी शिव म्हणजे मंगलमय परिपूर्ण परब्रह्म आहे. मी चिदानंद शिवस्वरूप आहे. मी शिवस्वरूप आहे. I am not the one who is influenced by anger, hatred, greed, attachment, ego or pride or arrogance and jealousy. There are 4 goals or the ultimate things to be achieved in human life. Those are religion, that is being good to all, wealth, to have a good life and to help needy people, desires only for good cause, and liberation or salvation. I am none of these goals or objectives. I am the form of pure consciousness and bliss. I am the eternal Shivam, which is holy, sacred and complete Brahman. I am the blissful Shivam. I am Shivam. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न वेदा न यज्ञः अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पुण्य म्हणजे मी नव्हे व पाप म्हणजे देखील मी नव्हे. सुख सुख म्हणून जे म्हणतात ते म्हणजे मी नव्हे आणि दुःख म्हणजे देखील मी नव्हे. अनेकविध मंत्र म्हणजे मी नव्हे आणि सर्व तीर्थे म्हणजे देखील मी नव्हे. 4ही वेद म्हणजे मी नव्हे आणि सर्व प्रकारचे यज्ञ म्हणजे देखील मी नव्हे. भोजन करण्याची क्रिया म्हणजे मी नव्हे. भोजन करण्याची वस्तू मी म्हणजे नव्हे आणि भोजन करणारा मनुष्य म्हणजे देखील मी नव्हे. दृश्य, दर्शन आणि द्रष्टा अशी कोणतीही त्रिपुटी म्हणजे मी नव्हे. शुद्ध चैतन्य आणि आनंद हेच माझे स्वरूप आहे. मी शिव आणि मंगलमय परिपूर्ण परब्रह्म आहे. मी चिदानंद रूप शिवस्वरूप आहे. मी शिवस्वरूप आहे. I am neither the virtuous deeds nor am I the sinful acts. I am neither the happiness that humans think, nor am I the sorrow nor the miseries. I am neither the sacred incantation that is any mantra, nor am I any of the several pilgrimages. I am neither any of the 4 Vedas, nor am I any type of sacrifice or oblation. I am neither the act of eating, nor am I the food to be eaten, nor am I the one who is eating. I am the form of pure consciousness and bliss. I am the eternal Shivam, which is holy, sacred, and complete Brahman. I am the blissful Shivam. I am Shivam. न मृत्युर्न शंका न मे जाति भेदः पिता नैव मे नैव माता न जन्म
न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य चिदानंदरूप शिवोहम शिवोहम. ज्याला मृत्यूबद्दलची शंका अथवा मृत्यूचे भय भेडसावते तो पुरुष म्हणजे मी नव्हे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अथवा अंत्यज आणि चांडाळ हा जातीभेद पाळणारा मनुष्य म्हणजे मी नव्हे. कोणाचाही पिता म्हणजे मी नव्हे, कोणाचीही माता म्हणजे मी नव्हे, आणि ज्याला जन्म घ्यावा लागतो तो मनुष्य प्राणी अथवा कोणताही प्राणी म्हणजे मी नव्हे. कोणी बंधू अथवा मित्र म्हणजे मी नव्हे, आणि कोणी गुरु अथवा शिष्य म्हणजे देखील मी नव्हे. शुद्ध चैतन्य आणि आनंद हेच माझे स्वरूप आहे. मी शिव म्हणजे मंगलमय परिपूर्ण परब्रह्म आहे. मी चिदानंद रूप शिवस्वरूप आहे. मी शिवस्वरूपच आहे. I am not the one who is scared of death, or the one who has doubts about death, or the one who does not know what death is. I am not the one who follows and believes in the caste system and the one who differentiates everyone based on that belief. I am neither anybody's father nor anybody's mother. I am neither any human nor any other creature in the animal kingdom. I am neither anybody's brother or sister nor anybody's friend. I am neither anybody's guru nor preacher, nor am I anybody's disciple. I am the eternal Shivam, which is holy, sacred, and complete Brahman. I am the blissful Shivam. I am Shivam. Aham nirvikalpo nirakar rupo विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोहम शिवोहम. इति श्रीमत् शंकराचार्य विरचितम आत्मषटकम स्तोत्र संपूर्णम. मी निर्विकल्प आहे म्हणजे भेदातीत आहे व मला कसलीही शंका, भ्रांती वा अनिश्चितता नाही. मी निराकार आणि निर्विकार आहे. मी विभू अथवा सर्व विश्वाला व्यापून राहणारा म्हणजे सर्व व्यापी आहे. मी सर्व ठिकाणी आहेच आहे आणि सर्व इंद्रियांना देखील व्यापून आहे. मी सदा सर्वदा सम आहे म्हणजे मला कोणत्याही प्रकारची क्षती नाही वा वृद्धी देखील नाही. मला कोणती मुक्ती नाही आणि मला संसाराचे बंधन देखील नाही. शुद्ध चैतन्य आणि आनंद हेच माझे स्वरूप आहे. मी शिव म्हणजे मंगलमय परिपूर्ण परब्रह्म आहे. मी चिदानंद रूप शिवस्वरूप आहे. मी शिवस्वरूपच आहे. I am beyond any doubts, delusions and uncertainties. I have no shape or form and I am without any disorder or perversion. I am occupying the entire universe and I am all pervading. I am omnipresent and I am occupying all the organs in the body. At all times, I am one and the same. Neither any harm, damage, or injury can be caused to me, nor can I be grown or spread. I am the eternal Shivam, which is holy, sacred, and complete Brahman. I am the blissful Shivam. I am Shivam. Here ends the Atmashatakam Stotra composed by Adi Shankaracharya. Om Shanti Shanti Shanti.